मनोज जरांगे आपल्या मागण्यांसाठी कायदेशीर लढा देत आहेत आणि त्यासाठी त्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। त्यांच्या लढ्याला यश यावं असं पंकजा मुंडे म्हणाल्या। त्याचबरोबर जरांगे पाटलांनी भेटण्याबाबत सकारात्मकता दाखवल्यास त्यांची भेट घेईन असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या। जालना दौऱ्यावर असताना त्यांनी हे विधान केलं। ते त्यांचा लढा लढतायत त्याच्याविषयी माझ्यामध्ये मनामध्ये संपूर्ण सन्मान आहे आणि संविधानिक चौकटीत बसून त्यांच्या काय कोणाच्याही लढ्याला न्याय मिळावा अशीच माझी भूमिका आहे। आता ते उपोषणाला बसले, आज माझं पहिलंच पाऊल आहे जिल्ह्यामध्ये। त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे, कारण शेवटी जेव्हा आपण कोणाच्या उपोषणाला किंवा कोणत्या आंदोलनाला भेट देतो तर तिथलं वातावरण कसं असावं ही जबाबदारी त्यांची असते। ती जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच भेट द्यायला तयार आहे। आता मुंबईकरांसाठी मोठी आनंदाची बातमी। मरीन ड्राईव्ह ते वरळी वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या कोस्टल रोडचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। उद्यापासून हा कोस्टल रोड प्रवाशांच्या सेवेत असणार आहे। कोस्टल रोडमुळे मरीन ड्राईव्ह ते वरळी वांद्रे हा प्रवास अवघ्या 15 मिनिटात पूर्ण करता येणार असून मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे। कोस्टल रोड याचं उत्तर वाहिनी कनेक्टर आणि इतर 3 कनेक्टरचं आज आपण लोकार्पण करतोय। मागच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात 2 टप्प्यांचं आपण उद्घाटन केलं आणि आता या उद्घाटनानंतर जवळपास 94% रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे। आता केवळ एक प्रभादेवी कनेक्टर याचा बाकी आहे, जो फेब्रुवारी संपता तो देखील पूर्ण होईल। महायुती सरकारच्या पहिल्या काळात सुरू झालं। दुसऱ्या महायुतीच्या काळात जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा सुरुवात झाली आणि मी मुख्यमंत्री असताना या ठिकाणी याला आणखी गती मिळाली। आता तिसऱ्या टप्प्यामध्ये देवेंद्रजींच्या काळात हा कंप्लीट जो कोस्टल आहे तो पूर्ण मुंबईकरांना समर्पित होईल। मला एवढाच आनंद आहे की मुंबईकरांच्या जीवनामध्ये आनंद देण्याचं काम महायुती सरकारने केलेलं आहे। दरम्यान कोस्टल रोडच्या लोकार्पणावरून आदित्य ठाकरेंनी महायुतीवर टीका केली होती। महाविकास आघाडीचं सरकार असतं तर संपूर्ण कोस्टल रोड 2023ला पूर्ण झाला असता अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती आणि त्यावर मुख्यमंत्री फडणवीस एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं। की ते स्थगिती सरकार होतं आणि हे शीघ्रगती सरकार आहे। सगळ्या कामांना त्यांनी स्थगिती दिली होती। इथेही या ठिकाणी आपल्याला माहिती आहे त्यांच्या काळात काहीच काम झालं नाही। जे काही काम झालं खरं म्हणजे याच्या सगळ्या मान्यता जेव्हा पहिलं महायुतीचं सरकार होतं तेव्हा आल्या आणि याचं प्रामुख्यानं सगळं काम हे दुसऱ्या महायुतीच्या सरकारमध्ये या ठिकाणी झालं। त्यामुळे विनाकारण श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये मुंबईकरांनी बघितलेला आहे। देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा दिल्लीतून लागणाऱ्या सगळ्या परवानग्या कामाची सुरुवात तेव्हा झाली। परंतु मी एवढंच सांगतो, हे सगळं केलेलं असताना युतीमध्ये असताना देखील तुम्हाला बोलवलं होतं का नारळ फोडायला? भूमिपूजनाला देवेंद्रजींना बोलवलं नव्हतं। मग हे कुठलं मोठेपण आहे? आणि म्हणून क्रेडिट घेताना त्याला काम करावं लागतं, त्याला रस्त्यावर उतरून लोकांमध्ये जावं लागतं आणि त्याचा नेहमी फॉलोअप घ्यावा लागतो। आमचं सरकार असतं तर 2024 मध्ये कोस्टल रोड पूर्ण झाला असता। अजूनही काही सुविधा अपुऱ्या आहेत अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे। महाविकास आघाडीचं सरकार असतं तर पूर्ण कोस्टल रोड हा डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण झाला असता। याच सोबत नरिमन पॉइंट कफ परेड कनेक्टर आहे, वरळी शिवडी कनेक्टर आहे, MTHL पण आपल्याला आठवत असेल उशिरा उद्घाटन केलं गेलं कारण वेळ नव्हती मिळत त्यांना। मुख्य गोष्ट हीच राहते की साधारणपणे हे सगळे जे प्रोजेक्ट्स आहेत ते वेळेत पूर्ण होणं गरजेचं आहे। चांगली गोष्ट आहे की नॉर्थबाउंड कनेक्टर सुरू झालेला आहे, पण ह्याच सोबत जे आम्ही सायकल ट्रॅक केलं होतं 96 हेक्टरचं ओपन स्पेस निर्माण करत होतो तेही अजून आपण पाहतोय उशिरा होत चाललेलं आहे। एवढा उशीर म्हणजे डिसेंबर 2023 मध्ये होणार होतं, आता 1 वर्षानंतर पूर्ण हे उद्घाटन होतंय
आणि अजूनही पूर्ण झालेलं नाही कोस्टल रोड, अजून टनल वगैरे बाकी आहे काही काही ठिकाणचं. तर मला वाटतं ह्याच्यात कोणीतरी लक्ष घालून एक तर चौकशी तर व्हावीच, पण उशीर का होतोय आणि याच्यात उशीर आपण थोडा टाळून कामाला वेग कसा देऊ शकतो हे पण लक्ष देणं गरजेचं आहे.